भगवान श्री अनुग्रह विग्रह पूज्य चरण संतजन भगवत चरण अनुरागी बंधु और श्रद्धामय माताओं, संत शेखर कली पावन अवतार श्री सीताराम चरण अंबुजी चंचली श्री गोस्वामी तुलसीदास जी महाराज आणि आपण सर्व संतजन भगवंताची ही माधुर्यपूर्ण कथा आपण श्रवण करत आहे। आणि एखाद्या पुरुषाने एक एक पायरी पार करत जसं आपलं ध्येय गाठावं तशीच आपल्याला या कथेचं ध्येय गाठायचं आहे। कथेचं ध्येय काय आहे तर कथेचं ध्येय धन नाही आहे, कथेचं ध्येय वस्त्र नाही आहे, तर कथेचं ध्येय आहे मुक्ती नाम मोक्ष। आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे, यासाठी आपण थांबलं नाही पाहिजे बरं का। ज्याला ध्येयापर्यंत जायचंय त्यांनी कधी थांबलं नाही पाहिजे राजा। गंगेला जर समुद्राला भेटायचं असेल तर ती कुठं थांबत नाही, आणि जर ती थांबली तर ती समुद्राला भेटत नाही। तशीच कथा आहे, कथा थांबली पाहिजेत नाही। आणि म्हणून आपलंही जीवन आपण न थांबवता या कथेच्या प्रवाहामध्ये झोकून दिलं पाहिजे। काठावरचं एखादं लाकूड, काठावरची एखादी फांदी, काठावरचं पान जसं एकदा गंगेच्या पाण्यात पडलं की ते समुद्रापर्यंत थांबत नाही, गंगा त्याला तिथपर्यंत घेऊन जाते। तशी ही रामरूपी गंगा, या गंगेमध्ये हा देह आपण समर्पित करायचा आहे। देह समर्पित करायचा आहे म्हणजे मरायचं नाही। बऱ्याचशा लोकांचा असा भ्रम आहे, देह समर्पित करणं म्हणजे मरणं। देह समर्पित करणं म्हणजे मरणं नाही, देह समर्पित करणं म्हणजे त्यामध्ये आणि कथेमध्ये आणि देहामध्ये काही अंतर नसावं। मन कथारूप झालं पाहिजे, कानसुद्धा कथारूप झाले पाहिजेत, हे डोळेसुद्धा कथेच्या रूपानेच भरले पाहिजेत। आणि म्हणून असं ज्यावेळेस अंग होते ना, महाराज म्हणतात देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल। असं ज्यावेळेस तुमचं जीवन बनेल त्यावेळेस तुम्हाला कथा ऐकण्यासाठी येण्याची गरज नाही, तर तुम्हीच कथारूप व्हाल। आणि मग तुम्हालाच बघून लोक आचरण करतील, तुम्हालाच बघून लोक त्यांचं जीवन रेखाटतील, आणि तुमच्याकडेच बघून त्यांचा संसार आणि त्यांचा परमार्थ करतील। असं जीवन आपण केलं पाहिजे। आज एका प्रपंचाची कथा आपण ऐकतोय, कशासाठी ऐकतोय? संवाद घडला म्हणून ऐकतोय ना। भगवान शंकर आणि पार्वती कोण आहे? शिष्य आणि गुरु नाही आहे, तर भगवान शंकर आणि पार्वती कोण आहेत? पती पत्नी आहेत। पण पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही ताट घेऊन येत आहेत, पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही आरती घेऊन येत आहेत, पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही फुलं घेऊन येत आहेत, पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही संसार सोडून येत आहे ना। कशासाठी येत आहे? तर संवाद ऐकण्यासाठी। म्हणून कथेचं सार मी तुम्हाला सांगितलं, संवाद महत्त्वाचा आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक जाण करून दिली मी, आणि ती जाण जर तुमच्या लक्षात असली तर नक्कीच तुमचं जीवन जाणीवपूर्ण चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। काय जाण करून दिली? प्रपंचामध्ये वाद घडला पाहिजे की संवाद घडला पाहिजे। मग आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर मालकासोबत वाद करसाल का संवाद? काय करसाल? का मी कथेला गेले आणि तुम्ही कुठं गेले? संवाद घडला पाहिजे। म्हणून संवाद करायचा राजीव ऐका। खरं तर कथा भावपूर्ण आहे, माधुर्यपूर्ण आहे, संवादपूर्ण आहे। कथेचे संवाद तुमच्या समोर मांडले। संवादातून भगवान शंकराला पार्वतीने विचारलं, महाराज माझ्या मनामध्ये जो संशय होता तो निघून गेला। तुमची रामकथा जर टाळी आहे, रामकथा सुंदर करताली, रामकथा जर टाळी आहे तर माझ्या मनातला संशय उडाला ना। टाळी वाजवल्या वाजवल्या जसं वृक्षावरचा पक्षी उडून जातो, टाळी वाजवल्या वाजवल्या जसं भिंतीवरचा पक्षी उडून जातो, माझ्या मनावर जो संशयरूपी पक्षी बसलेला होता तो आता उडून गेला। तुम्ही मला कथा सांगा। भगवान परमात्मा सांगता सांगता बोलतायत, अगं वेडे, ज्याच्या डोळ्याने देवाचं दर्शन साधूचं दर्शन घेतलं नसेल ते डोळे नाहीत, मग ते काय आहे? काय सांगितलं मी? ज्याच्या डोळ्याने देवाचं दर्शन घेतलं नसेल, साधूचं दर्शन घेतलं नसेल, ते डोळे नसून काय आहे? तर ते डोळे नसून मोर पंख आहे। ज्याच्या कानाने हरिकथा श्रवण केली नसेल ते कान नसून काय आहेत? सर्पाचं बीळ आहे। ज्याच्या डोकं
कधी साधूच्या चरणावरती टेकलं नसेल, विठोबाच्या चरणावरती टेकलं नसेल, त्याचं डोकं नाही तर तो एक भोपळा आहे. असा अनेक प्रकारचा भाव भगवान शंकर पार्वतीला सांगतायत. पार्वती म्हणते महाराज बस झाला आता, 2, 2:30 पावणे 3 वाजा लागले, कौरक सांगता डोकन कानन बस झालं ना, आता देव जन्माला येणार आहे. पुढचं सांगा, पुढचं. माणसं म्हणतात नो पुढं बोला बस झालं मागचं, आता पुढचं सांगा. काय सांगायचं आहे पुढचं? भगवान शंकर पार्वतीला म्हणतात सावधान. अगं देवाला दुष्टाला मानण्यासाठी येण्याची गरज नाहीये, फक्त देव कशासाठी येतो तर सज्जनांना जवळ करण्यासाठी येतो. आणि धर्माला ग्लानी व्हायला लागली की भगवान परमात्मा येतात. हो जब जब होई धर्म के हानि, बाढ़ी असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय. जब जब हो धर्म की हानि, बाढ़ी असुर अधम अभिमानी. सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. करही अनीति जाई नहीं परनी, सीधहि विप्र धेनु सुर धरनी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ जब जब हो वही, जब जब म्हणजे जेव्हा जेव्हा, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, धर्माला ग्लानी येते. ग्लानी, हानी आणि ग्लानी दोन शब्द ध्यानात ठेवा. हानी आणि ग्लानी. हानी म्हणजे या धर्मावरती काही लोक आक्षेप घ्यायला लागतात, या धर्माबद्दल काहीतरी बोलायला लागतात. आणि ग्लानी म्हणजे तो धर्म हळूहळू त्या धर्मातली लोक दूर व्हायला लागतात, गळती लागते. आपला धर्म आपण ज्यावेळेस सोडून जातो ना, त्यावेळेस त्या धर्माला ग्लानी येत असते. आज आपण हिंदू धर्मात असून सुद्धा हिंदू धर्मातली लोक आपल्या धर्माबद्दल बोलणाऱ्याला काही बोलत नाही, ही ग्लानी आहे. आणि या धर्मातली लोक धर्मांतर करतात, याचा अर्थ आहे ही धर्माची हानी आहे. हानी व्हायला लागली. ज्या मुलाला आपण जन्म देतो तोच मुलगा जर आपल्याला बोलत असेल तर ही हानी आहे की नाही? हानीच आहे. आणि तोच मुलगा त्याच घरातून आपल्याला ज्यावेळेस बाहेर काढतो, ही ग्लानी आहे. आणि म्हणून हानी आणि ग्लानी व्हायला लागली. आणि त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात. भगवान परमात्मा अवतार कशासाठी घेतात? असुर मारी स्थापी सुरन, राखई निज श्रुत सेतू, जगत विस्तार विशद जस, राम जन्म कर हेतू. अग पार्वती, जगाचा धर्माच्या रूपाने विस्तार करावा आणि धर्माचे पालन करणे पाखंड खंडन भगवान परमात्मा अवतार यासाठी घेतात की भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. सोयी जस गाई भगत भवतरही, कृपा सिंधू जनहित तनुधरही. तो कृपा सिंधू भगवान परमात्मा येतोय. कधी आला भगवान परमात्मा, काय झालं? तर यासाठी एक सुंदर कथा सांगितल्या जाते. जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल भगवंताच्या द्वारात रक्षक करण्यासाठी आहे. त्यांच्या हातामध्ये दंड आहे आणि दंड घेऊन द्वारपाल ज्यावेळेस भगवंताच्या द्वारावरती थांबतायत, सन सनातन सनंदन सनत कुमार भगवंताच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आणि द्वाराजवळ आल्यानंतर त्या द्वारपालाने सांगितलं, कहा जा रे हो? त्यांनी सांगितलं, अरे देवाचं दर्शन करायचं आहे, वेळ झालेली नाही, आता देव झोपलेले आहेत. देव कुठं झोपत असतो का राजा? देव झोपल्यावर तू जागा राहशील का? पण लोकांना काहीच कळत नाही. एक प्रेम भक्ती वेगळी
आणि एक तत्वज्ञानाशी निष्ठा असलेली भक्ती ती वेगळी बरं का. सगुण उपासक वेगळा आणि निर्गुण उपासक वेगळा. सगुण भक्तीमध्ये देवाला झोपी घालावं लागतं, नैवेद्यही दाखवा लागतो. निर्गुणामध्ये काही नाही, न लगे तोंड धुवावे, ही निर्गुण भक्ती आहे. इथं धोतर धुयाचं काम नाही, माळी घालायचं काम नाही, ही निर्गुण भक्ती आहे. जळी स्थळी परमात्मा दिसायला लागला की निर्गुण भक्ती लक्षात येते. झाडात देव दिसायला लागला की तुम्ही निर्गुण परमात्म्यापर्यंत. निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिताजी. आता हे प्रमाण आठवतात महाराज, तुम्ही बसल्यामुळे आठवायला लागलं. कथेमध्ये असं कोणीतरी पाहिजे की ज्याला बघून काहीतरी आठवलं पाहिजे. आठवते का नाही माणसाला? आणि म्हणून परमात्म्याची ती भक्ती करणारे, ते नित्यामध्ये परमात्म्याला पाहणारे. आता सगुण उपासक, निर्गुण उपासक. आता तो तिकडे आपल्याला जायचं नाही, तिकडे जर आपण गेलो तर मग वेळ पुरणार नाही बरं का. आणि मग सनातन सनंदन सनत कुमारांनी सांगितलं आम्ही देवाच्या भेटीसाठी आलो, वेळ झाली नाही, 5 वाजता दार उघडणार आहे, 5 वाजता या. अरे दूर जायचं आम्हाला, लांब कीर्तन आहे जालन्याच्या जवळ, आज 5 वाजेपर्यंत नाही, 5 वाजताच तुम्हाला यावं लागेल. मागं फिरले, मग विचार केला अरे देवाच्या दर्शनासाठी आलो आम्ही, तू दंड ठेवतोय, हे चुकीचं आहे. आणि मग सनातन सनंदन सनत कुमारांचा क्रोध अनावर्ती झाला. आणि अनावर झाल्यानंतर सनातन सनंदन सनत कुमारांनी शाप दिला. अरे पापी आहात तुम्ही, दुष्ट आहात, एखाद्याला सत्कर्मापासून अडवताय, याचा अर्थ तुमची वृत्ती राक्षसी आहे. एखादा पंगत देत असेल तर त्याला म्हणता कशासाठी देतो पंगत, याचा अर्थ तुमची वृत्ती दुष्ट आहे. एखादा महाराजाला जर सहकार्य करत असेल तर तुम्ही त्याला बोलताना याचा अर्थ तुमची दृष्टी, तुमचा विचार दुष्ट आहे, तुम्ही राक्षस व्हाल, असा शाप दिला. कुणाला? सनातन सनंदन सनत कुमारांना. द्वारपालांनी विचार केला, यांनी जरी आपल्याला शाप दिला असेल तरी आपण देवाच्या दारात आहे. ऐका, ज्या मालकाची तुम्ही गाडी चालवता त्या गाडीला काही होऊ द्या आणि नोकरालाही काही होऊ द्या, जबाबदारी कोणाची असते? मालकाची. जबाबदारी कोणाची असते? मालकाची असते. आपला मालक आपलं काहीतरी भलं करेन म्हणून जय आणि विजय मालकाकडे गेले. भगवान तुमच्या द्वारात असताना आम्हाला शाप भेटला, काहीतरी करा आमच्यासाठी. भगवान म्हणले काय करू शकतो मी? शापमुक्त मी तुम्हाला करू शकत नाही, तो साधूचा शाप आहे. आणि साधूच्या शापातून देव सुद्धा मुक्त करत नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि पूर्वी साधूचा शाप लागायचा, पूर्वीच्या सासूच्या शिव्या सुद्धा लागायच्या, आता नाहीत ना. पूर्वीचं सांगतोय मी, आत्ताचं नाही. भगवान म्हणले एकच करू शकतो, तुम्ही 7 जन्म मानवाचे घ्या, मुक्त व्हाल. आणि तुम्ही जर 3 जन्म राक्षसांचे घेतले तर मी तुमच्यासाठी अवताराला येईल. ते 3 जन्म म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, शिशुपाल, वक्रदंत आणि रावण आणि कुंभकर्ण. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू ज्यावेळेस या भूमीवरती आले ना, हिरण्याक्षाने ही भूमीच महाराज रसातळाला नेली. भगवंतांनी वराह अवतार धारण केला. मग हिरण्यकश्यपूने आपल्या भावाला वध ज्यांनी केला त्याच्यात आपण वैर साधलं पाहिजे. आणि म्हणून हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी, आता हिरण्यकश्यपूची जी पत्नी होती तिचं नाव होतं कयाधू. आता मालक तप करायसाठी गेले तर मग मालकिनीने घर प्रपंच सांभाळला पाहिजे. आता हा जिथे तप करण्यासाठी गेला, असं म्हणतात त्या झाडावरती एक पक्षी बसलेला होता, तोता, ज्याला आपण मिठ्ठू म्हणतो. आता जिथे तपाला बसला तिथं जा म्हणायचा श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. हिरण्यकश्यपू म्हणला जिथं बसायला आलो, आता जिथं जाऊ नये तिथं आलो आपण, जिथे जावे तेथे कपाळ संशय. तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध तुमच्या सोबतच फिरत असते. तुम्ही कुठे जा, कुठेही जा तुम्ही. काही माणसं म्हणतील गाव सोडून जातो, तू गाव सोडून जाय नाही तर देश सोडून जाय, तुझं प्रारब्ध तुझ्या सोबतच येणार आहे. एका जणाची बायको मेली, आता मरू नये पण बायको मेली. बायको मेल्यानंतर त्याने भावकीला आवाज दिला, भावकी आली. आणि भावकी आल्यानंतर महाराज नेमकीच ते प्रेत तयार केलं. तोंडामध्ये तुळशीचे पानं, नाकात कापूस, कानात कापूस, रुपया चिटकवला, ओटी भरली, नेमकी उचलायची ती बसली उठून. भावकी म्हणली काय माणूस आहे,
यावर 498 केली, आम्हाला तर बाहेर जायचं काम नव्हतं. जिवंत माणसाला जाळा लावतो का काय? अरे जिवंत आहे तुझी बायको. तो म्हणला अरे डॉक्टरनी दिलेलं हे पत्र आहे, ही मेली, 6 घंटे झाले इथं बसून रडतोय मी. कशी उठली माहीतच नाही. हे निघून गेले महाराज. बायको याच्यासोबत वर्षभर संसार करत होती. वर्षभरान काही मित्र आले याच्याकडे. कर्माबद्दल सांगतोय, कर्म कसं. वर्षभरान काही मित्र आले. मग ते घरात मित्र बसलेले होते. ते म्हणले काय राजा नुसतंच बोलवलं, काही चहा पाणी? आता 1 मिनिटात. आणि बायकोला आवाज द्यायला, अगं पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये म्हटल्या आता तिनं एक भाकरी होती चुलीवर आणि एक भाकरी होती चुलीला लावली. एक भाकरी तव्यावर, एक भाकरी चुलीला लावली. पाणी कसं द्यायचं? तिनं तिथूनच ग्लास उचलला, डेऱ्यातून भरून घेतला आणि किचन मधून ग्लास कुठं बैठकीत, जसा पिवशीचा लंबा पाईपच, पिवशीचा पाईप लंबा, तो हात एवढा लंबा महाराज. किचन मधला हात कुठं आला होता? बैठकीत हात. महाराज तू हात पाहिला. आता पाहुणे पाणी पितीन का? अहो पाहुण्याचं पाणी झालं. आणि मग या वर्षानंतर त्याला कळालं ही बायको नाही, एक तर भूत आहे. 1 वर्षात. आणि मग महाराज तसंच उठला. जसा उठला तसाच तिथून गाडी पकडली, जालन्याला गेला. जालन्याला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडली. नागपूरला गेलं. रातोरात नागपूर गेलं. सकाळी उठलं, ट्रेनमधून बाहेर आलं. आता ट्रेनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर नळ असतात, त्या नळावर तोंड धुत होतं. हे लुंगीवरच होतं. तोंड धुत होतं सकाळी. तोंडावर पाणी मारणं वर हिपाय न तर बायको पैजेमान मानेला घेऊन उभीच. ते म्हणते का ग तू? ते म्हणते काय तुमचं काम? तुम्ही लुंगीवरच आले, मी तर पॅन्डन मनेला घेऊन आले. महाराज म्हणतात कर्माच्या भेयाने गेलो रातोरात आणि कर्म माझ्या आधी जाऊनी पैसे. कर्म आधी कर्म तुमचं जीवनात तुम्हाला कधी सोडत नाही. कर्म आहे ना, कर्म सोडत नाही. कुठेही जा तुम्ही. एक म्हातारी मुलं मेकरला राहत होते आणि म्हातारी घरीच राहायचे. मग म्हातारी सकाळी शेंगुळे करायची, संध्याकाळी शेंगुळेच करायचे. शेंगुळे करतात ना तुमच्या इकडं? शेंगुळे करतात ना तुम्हाला? शेंगुळे 2 प्रकारचे असतात. एक कुडाचे शेंगुळे आणि एक गोल शेंगुळे. म्हातारी सकाळी गोल करायची, संध्याकाळी पुडाचे करायचे. सकाळी शेंगुळे, संध्याकाळी शेंगुळे. त्याला शेवंती म्हणतात. आम्ही पश्चिम महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात? शेवंती. आता एक कदरलं म्हातारं. म्हणला सकाळी शेंगुळे, संध्याकाळी शेंगुळे. कदरलो बाबा या शेवंतीला. तो म्हणला काही नाही, आता उद्याचा शनिवार आहे आणि संध्याकाळी इथून बसतो. म्हणला की बस मी एकरला जातो. रविवारची मस्त सुनबाई सांगतो वरण भात चपाती मस्त, त्याच्यावर तुपाची धार, मस्त वरण भात चपाती खातो. शेंगुळे खाऊन कंटाळलो मी आता. म्हातारा महाराज संध्याकाळीच निघाला. 10-11 वाजता गेला. सकाळी उठला, मस्त फ्रेश आंघोळ वगैरे केली. आंघोळ जशी केली मग त्या पोरांनी सांगितलं बाबा चला आता जेवायला बसू. म्हातारं जेवायला बसलं. जेवायला जसं बसलं तसं ताट आलं आणि ताट आल्या म्हाताऱ्यानं ताटात शेंगुळेच पाहिले. शेंगुळे पाहिले की म्हाताऱ्यानं चष्मा पुसून पाहिले. डोळ्यात अश्रू. पोरगा म्हणते बाबा काय झालं? माईची आठवण येते का? नाही. मग काही नाही रे बाबा, 3 महिने झाले या शेंगुळ्याला कंटाळलो आणि म्हणून मी एकरला तुझ्याकडे आलो. असं वाटलं वरण भात चपाती खाऊ, पण त्या शेंगुळ्याला कसं कळालं कान्नू मी चपाती खायला इथे येणार आहे? शेंगुळे माझ्या आधी इथे येऊन बसले. कर्माच्या बेयाने गेलो रातोरात आणि कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. तुम्ही कुठेही जा, हजारो गाईची झुंड असते. हजारो गाईच्या मध्ये गावरान गाय, बरं जर्सी बद्दल बोलत नाही, गावरान. हजारो गाईची झुंड असू द्या आणि गावरान गाईचा वासुर असू द्या, त्याला फक्त सोडा. हजारो गाई त्या झुंडामध्ये आपल्या आईला ओळखून गेला, त्याच आईच्या कासेला आपल्या आई. आता जर्सीचं मोठं कठीण आहे. गावरान गाईचं दूध पिणारा माणूस असू द्या, गाडीचं हॉर्न वाजलं की रस्त्याच्या बाजूला होतो. आता जर्सीचं दूध पिणारे महाराज हॉर्न वाजलं की तंबाखू सोडत पुन्हा गाडी जवळ येते. मी कोणाबद्दल बोलतो?
कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे, कर्म चुकत नाही. आणि म्हणून जिथे जावे तेथे कपाळ सरिसे. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. हा परत घरी आला. पत्नीने विचारलं कयादूने, महाराज घरी का आला? अगं जिथं मी तप करायला गेलो तिथं माझ्या शत्रूचा नामोच्चार चालू आहे. अहो महाराज, काय तुमच्या शत्रूचं नाव? बायको हुशार पाहिजे. बायको कशी पाहिजे? हुशार पाहिजे. येडी जर बायको असली तर गड्याचं काहीच खरं नाही. आणि मग कयादू हुशार होती. कयादूला त्याच्या मुखातून प्रभूचं चिंतन करून घ्यायचं होतं. कयादू म्हणते, महाराज तुमच्या शत्रूचं नाव काय? आता त्याचं एक ब्रीद होतं महाराज. नाव घेऊन दी देवाचे ऐसे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. तो देवाचं नाव घेऊ देत नव्हता आणि घेतही नव्हता. ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याला फटके बघायचे त्या बघायचे. आता किती मस्त आहे बरं. आता तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर किती फायदे आहेत. हरिभक्ती के 3 गुण. हर कोई लागे पाव, खाने को मिष्ट अन्न मिले अखेर वैकुंठ जा. तुम्ही फक्त नुसतं कथेत येऊन राम राम म्हणा, हरी हरी म्हणा, तुम्ही जप करा, तुम्हाला फायदाच आहे. स्वयंपाक करायचं काम आहे का 8 दिवसाचा? नाही. भगुने घासायचं काम नाही, तवा घासायचं काम नाही, चूल पेटवायचं काम नाही, गॅस जाळायचं काम नाही. फक्त कथेला येऊन बसायचं. मस्त 11:30 यायचं, जेवायचं, 12 वाजता कथेला बसायचं. मस्त 5 वाजता कथा सुटली की नळावर हात धुवायचा, जेवायचं, घरी जायचं. हरिभक्ती के 3 गुण. खाने को मिष्ट अन्न मिले. मी एक सत्यता सांगू का तुम्हाला? जे घरात आम्ही खात नाही ते आम्हाला मंदिरात मिळते. मिळते का नाही? खरं बोलतो की नाही? घरात तरी माणसं कंजूसीपणा करतात की नाही? काही करायचं असलं तर कंजूसपणा करतात. नको बाबा तेल जळण, पुऱ्या कशाला काढायच्या, मग चपात्याच करू. पण इथं पुऱ्या इथून तेल पडते तरी पुऱ्या खातातच माणसं. किती तेल आहे काय? खाने को मिष्टान्न मिले अखेर वैकुंठ जाव, हर कोही लागे पाव. आता इथं जर कोणी पावना रावना आला तो तुमच्या पाया पडतो की नाही? तुम्ही कथा ऐकताय, तुम्ही चिंतन करताय म्हणून तो तुमच्या पायाला लागतो. आता घरची सून पाया पडत नाही, घरचा मुलगा पाया पडत नाही. आमच्या तुमच्या पडते का? नाही पडत. पण बाहेरचे लोक पडतात का नाही? कशामुळे? त्याला तुमचे दुर्गुण माहीत नाही, त्याच्यामुळे भ्रमात नका राहू. हर कोही लागे पाव आणि खाने को मिष्ट अन्न मिले अखेर वैकुंठ जाव. शेवटी वैकुंठाला. पुन्हा हरिनाम घेत जा. लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा. हा थोडा 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 रे, लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे जाना रे, लेते जाना रे जाना रे, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा. हा थोडा 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 रे, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा. थोडा 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 रे, लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा. भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून पत्नी अतिशय सुंदर असल्यामुळे
तिने सांगितलं महाराज कोण आहे तुमचा दुश्मन, काय त्याचं नाव. आता हा सांगायलाच तयार नाही. भाव आहे का भाव, इकडे लक्ष द्या. आणि मग संध्याकाळची वेळ झाली, स्वयंपाक केला कया धुणे, स्वयंपाकही झाला आणि जेवू घालताना मालकाला म्हणला तुम्ही लईच नाराज दिसता. अगं काय नाराज नाही राहू तर काय करू, ज्या कामासाठी गेलो ते काम झालं नाही. मी ज्या वृक्षाखाली भजन करायला गेलो त्या वृक्षावरती एक पोपट बसलेला होता आणि तो भजन करू लागला श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. ऐका, इथं ही भूमी अशी आहे महाराज, या भूमीवरती जे वृक्ष आहेत त्या वृक्षावरती जे पक्षी बसतात ते पक्षी सुद्धा देवाचं नाव घेतात. पण या भूमीमध्ये दुर्गुण असा आहे की या भूमीत जन्माला आलेली माणसं सुद्धा देवाचं नाव घेत नाही. जेवण वाढलं, मालकाला जेवण झालं आणि मग मंचक आरती बसल्यानंतर ती म्हणते महाराज मला सांगा ना नेमकं कोणत्या देवाचं नाव घेत होता. आता हे काही मुखान सांगायलाच तयार नाही, कारण याचं काय होता पण होता, देवाचं नाव घ्यायचं नाही. पण कामातून मनुष्य कोणतीही गोष्ट कबूल करत असतो. ध्यानात ठेवा, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला हे सांगत आलो आहे. मनुष्य कामातूर झाला की तो कोणत्याही गोष्टीला हा म्हणत असतो. आणि मग कामातूर अवस्थेत पाहिलं तद्रीवने कयाधूने कामातूर अवस्थेत पाहिलं आणि कामातूर अवस्थेत पाहिल्यानंतर कयाधू म्हणते महाराज तोपर्यंत माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या त्या शत्रूचं नाव सांगणार नाही. आणि मग मुखातून शब्द बाहेर पडले, अगं त्यो नाही का त्यो चतुर्भुज असणारा, याच्या हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, असा जो आहे अहो नेमका कोण आहे त्याचं नाव तर सांगा. आणि मग अनावधानाने याच्या मुखातून नाव बाहेर पडलं श्रीमन्नारायण. नाम बाहेर पडलं असं म्हणतात. त्या नामाचा परिणाम असा झाला, प्रपंच घडला आणि त्याच प्रपंचामधून जी काही संतती जन्माला येणार होती ती कोणती होती, ते होते महाराज प्रल्हाद. ऐका, नामाचा काय प्रभाव असतो. दुसऱ्या दिवशी उठला आणि तप करण्यासाठी निघून गेला. इकडे प्रल्हादजीचा जन्म झाला. आता जन्माला आल्या आल्या प्रल्हादजी काय करायचे, श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी भजन नारायण 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 श्रीमन्नारायण
भजवन नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी लक्ष्मी नारायण 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 नारायण जन्माला आलेले प्रल्हादजी भजन करतायत. नारायणाचं चिंतन त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे. रात्रंदिवस भजन चालू आहे. हा हिरण्य कश्यपू अरण्यातून परत आला आणि अरण्यातून परत आल्यानंतर हिरण्य कश्यपाला दिसलं कयाधूच्या जवळ एक बाळ आहे आणि ते बाळ देवाचं भजन करतंय. ऐका, इकडे लक्ष द्या. त्या बाळाचं भजन चालू आहे. विचारलं कोण आहे? अहो महाराज, हा आपला मुलगा आहे. ऐका ऐका, कितीतरी वर्ष निघून गेले होते. मी कथेतला भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कितीतरी वर्ष निघून गेले होते आणि कितीतरी वर्षानंतर तो आला होता. कोण? हिरण्यकश्यपू. पण कयाधूने सांगितलं महाराज तुमचा मुलगा आहे. तर राक्षस असलेला सुद्धा विश्वास करतो. आज सत्य घटना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. खरंच मालकाचं तुमचं भांडण व्हावं आणि मालकाने तुम्हाला सोडून द्यावं आणि काही दिवस तुम्ही माहेरामध्ये राहावं आणि खरंच जर तुमच्या पोटी एखादं बाळ जन्माला आलं तर तो मालक तुमच्यावर विश्वास करेल का? माणसाची जात विश्वास करत नाही, इथं राक्षस विश्वास करतो. ऐका, खरं तर आपल्या पत्नीवर आपला विश्वास असला पाहिजे. हेच तर आम्हाला रामायण शिकवते ना. हेच रामायण शिकवते. विश्वास ठेवला पाहिजेत माणसानी. आज विश्वास राहिला नाही. पोराचा बापावर विश्वास नाही, बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही, नवऱ्याचा बायकोवर नाही, सासूचा सुनेवर नाही, सुनाचा सासूवर नाही, कथाकाराचा श्रोत्यावर नाही, श्रोत्याचा कथाकारावर नाही, गायकाचा तबल्यावाल्यावर नाही, तबल्यावाल्याचा गायकावर नाही आणि दोघाचा महाराजावर नाही. विश्वास संपलाय. विश्वास असला पाहिजेत ना दादा. आज विश्वासाची खूप कमतरता आहे. म्हणून तर भगवान शंकर म्हणतात श्रद्धा विश्वास रूपीनो. श्रद्धा विश्वास रूपीनो. जोडा कसा असला पाहिजे? एक श्रद्धा असली पाहिजे आणि दुसरा विश्वास असला पाहिजे. त्या मुलांना शांत करा तिकडे कोणतरी. जावा जावा ते मुलं शांत करा, त्याला काढा तिकडे. जावा म्हणा, किती गोंधळ करतायत. आता तो दोष त्यांचा नाही, दोष त्यांचा. त्यांना काय म्हणू, लहान लेकर येते. जाऊ दे, तुम्हाला कळालं मला काय बोलायचं. आणि मग प्रल्हादजीचा वडिलांचा विश्वास त्यांच्या आईवर आहे. हिरण्यकश्यपूचा विश्वास आहे. आपलं बाळ आहे. हो महाराज, आपलं बाळ आहे. अगं पण आपलं असताना हे आपली भाषा का बोलत नाही? महाराज, आपली काय भाषा आहे? अगं आपली भाषा आहे की नाव घेऊन दे देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. कयाधू म्हणते महाराज ती तुमची वैयक्तिक भाषा आहे, या जगाची भाषा आहे हरिनाम घेणं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, पाहे पा मनुष्य जात सकळ आणि स्वभावताची भजनशील. या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला मनुष्य एकही असा नाही की जो देवाचं नाव घेत नसेल. तो देवाचं नाव घेतो. कितीही नास्तिक असला तरी तो फुलावून जात असताना ओलांडेश्वराकडे पाहून हात तरी जोडतो. दर्शनाला जात नसेल तो, पण फुलावून जाताना हात जोडतो. नाही हात जोडले तरी मान तरी खाली करतो की नाही? स्वभावता आहे. अगं हे मला पटणार नाही, असा मुलगा मला पाहिजेत नाही, त्याला समजून सांग. आणि मग कयाधूने सांगितलं, अरे राजा, बाप म्हणतो तसं वागणं. तो म्हणतो हा बाप माझ्या एका जन्मातला आहे, पण पिता हा महर्ष जगतो माता धाता पितामहा, ज्याने मला जन्म दिला. ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. मी ज्याचा अंश आहे तो परमात्मा हरी, तो परमात्मा नारायण माझा पिता आहे आणि मी त्याचं भजन केलं पाहिजे. खरंच सांगा,
ही नातीगोती या जन्मापुरती आहे. मागच्या जन्मात तुम्ही कोण कोणाचे काय होता काहीच सांगता येत नाही. या जन्मात जो तुमचा पती आहे तोच मागच्या जन्मात एखाद्या वेळेस तुमचा भाऊ असू शकतो. या जन्मात जो तुमचा पती आहे तो मागच्या जन्मात तुमचा बापही असू शकतो. या जन्मात जो तुमचा बाप आहे तो मागच्या जन्मात तुमचा वैरीही असू शकतो, आहे की नाही. या जन्मात जो तुमचा पुत्र आहे पुढच्या जन्मात तो तुमचा दुश्मनी असू शकतो. हे फक्त एवढ्या पुरतं नातं आहे. पण देवाचं आपलं नातं कधीच तुटणार नाही. तो देव आहे आणि आपण जीव आहे आणि हे नातं पक्क आहे. आणि म्हणून जीव असल्यामुळे मी भजन केलं पाहिजे. प्रल्हादांना शिकवण्यासाठी षंड अमर्क नावाचे 2 राक्षस कुळातले शिक्षक बोलवले आणि मग त्यांनी प्रल्हादजीला शिकवण्याचा प्रयत्न केला. प्रल्हादजी ऐसा नाही ऐसा ऐसा आहे. त्यांनी सांगितलं गुरुजी तुम्ही काही सांगू नका, तुम्ही पैसे भरून गुरुजी झालेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही ज्ञान शिकवू नका. मग अरे मी भजनच केलं पाहिजे हे माझी अंतरात्मा सांगते. आणि मग प्रल्हादजी आपल्या मित्राला घेऊन सुद्धा भजन करायचे. एवढं भजन रंगायचं महाराज ते. त्या भजनात जर एखादा दुसरा मित्र आला तर तोही भजनच करायचा. आणि असं करता करता एक साखळी निर्माण झाली आणि अख्ख्या गावातले पोरं काय झाले, भजनीत झाले. कोणी कीर्तन करू लागलं, कोणी गायन करू लागलं, कोणी वादन करू लागलं. अख्ख्या गावातले पोरं भजने. मायबापाला करमते का पोरं भजने? नाही. पोरान टाळगळ्यात घेतला तर माय म्हणते आमचे कुळी नव्हते यायचे, हे कशी उपजले. पोराने धोतर घालू नये, टिळा लावू नये, मग त्यानं काय करावं, जीन्स पॅन्ट घालावा आणि त्यानं डीजे समोर नाचावं. मग माय म्हणते पाय ना मा बबल्या कसा नाचते, ज्या दिवशी तुझ्या डोक्यावर नाचल ना त्या दिवशी कळल तू कसा नाचते. तू आज नाही कळत. संस्कार देणं आमचं काम आहे. काय घडते आज आमच्या घरामध्ये संस्कार देत असताना? संस्कार देत असताना आमच्या घरातली म्हातारी म्हणते बाबू तो बापता बाबू कशी खाते करून दाखव बरं. पोरग बी असा खिशात हात घालते, अशी कुडी काढते, अशी अशी टाकते, अशी चुन्याची हे घेते, असं असं करते, असं करते, असं. म्हातारी म्हणते माय मा छकुले किती मस्त असतात. आणि मग तेच तंबाखू खायला लागल्यावर म्हातारी म्हणते माय कोणत्या सटवीनं शिकवलं का तूच होती सटवी. हा त्याची माय म्हणते बाळा तुझे पप्पा तुझे पिताश्री कसे येतात? पिताश्री पिता 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 कसे येतात तुझे पिता पिता पिता. आणि मग ते पोरग घरी सांगते 2 गिलास घेते, 1 गिलास त्या गिलासाला लावते, त्याच्यात असं करते, पुन्हा माप महाराज तुम्ही एवढे कसे पक्के ते माप दाखवते. आणि मग पुन्हा ते पोरग गिलास घेते, तोंडाला लावते, डोळे लावते, नाक वाकड करते, असं थुकून दाखवते. माय बाई म्हणते माय मा सोन्या किती मस्त ऍक्टिंग करते. जेव्हा तुझ्या डोक्यावर ऍक्टिंग करेल ना तेव्हा तुला कळेल. अरे घरामध्ये बसल्यानंतर मुलांना हे करायला कधी शिकवू नका. त्याला हे शिकवलं पाहिजे माझे राजे कसे लढले, त्याला हे शिकवलं पाहिजे माझ्या संभाजी महाराजांनी किती त्रास सहन केला आणि स्वराज्य निर्माण करून दिलं. माझ्या तुकोबरायांनी किती प्रयत्न केले, कशी गाथा वाचली, ज्ञानोबारायांनी कशी ज्ञानेश्वरी लिहिली, हे उदाहरणं त्याच्या समोर ठेवले पाहिजे आणि त्याच्या जीवनाला उजळणी दिली पाहिजे. त्याचं जीवन बदललं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे राजा तुझं जीवन असं बनलं पाहिजे रे. पण हे कधी करत नाही. प्रल्हादजीला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. प्रल्हादजी आता ऐकायलाच तयार नाही. मग असं म्हणतात हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं. हत्ती काय करणार आहे, भगवत भक्त आहेत. तेलाच्या कढईत टाकण्यात आलं तरी काही परिणाम नाही, अटारीहून टाकण्यात आलं तरी काही परिणाम नाही. महाराज म्हणतात प्रल्हादासी पिता करी तो जाचनी, परी तो स्मरे मनी नारायण, परी तो स्मरे मनी नारायण, परी तो स्मरे मनी नारायण.
तरीही प्रल्हादाचं नारायण स्मरण काही बंद झालं नाही. शेवटी एक दिवस वडील गेले, प्रल्हाद अरे काय चाललंय, लोक नावं ठेवायला लागली, तू कसा वागतो, आपल्या घराची नीती कशी आहे. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही चुकीच्या रस्त्यावर, त्याला मी काय करू. लक्षात ठेवा, बाप जर दारू पित असेल तर पोराने पिलीच पाहिजे असा नियम आहे का, नाही. पण बाप जर माळकरी असेल तर पोरानं माळकरी झालंच पाहिजे हा नियम आहे. पण आता तसं नाही, कधी कधी उलट घडतं. मला बाप दारुड्या असतो पण पोरग माळकरी होतं, हे चांगलं आहे. कधी कधी बाप माळकरी असतो पण पोरगा दारुड्या, हे उलट आहे का नाही. कधी कधी बापाचे जर चुकीचे गुण असतील तर ते सोडले पाहिजेत पोराने. कधी कधी आईचे काही चुकीचे लक्षणं असतील तर ते पोरीने सोडले पाहिजेत. म्हणून बापाच्या पायावर पाय देऊन चालायचं ना. सद्गुण असतील तरच चालायचं, दुर्गुण असतील तर दूर जायचं. बापाला सुद्धा समजून सांगितलं पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, एखादा चांगला जर विचार असेल तर तो कोणाच्या मुखातून येतो याचा कधीच विचार करू नका. तो विचार चांगला आहे म्हणून तो लहान मुलगा जरी सांगत असेल ना तर तो ऐकला पाहिजे, तो ऐकला पाहिजे. आपल्या घरात जर मुलाला छंद लागला असेल ना टाळ वाजवायचा तर ती टी व्ही आपण बंद केली पाहिजे आणि त्याच्यासोबत टाळ घेऊन बसलं पाहिजे. नाही तर माणसं म्हणतात काय ते लावलं रे बनबन, तर तुम्ही बंद पाव दे मला टी व्ही. म्हातारे सुद्धा म्हणतात काय माय मालिका लागली, ससुराल गेंदा फुल. 4 दिवस सासूचे, आता 4 नाही राहिले माय, आता दिवसच नाही राहिले सासूचे, आता सर्व दिवस सुनेचे. आता ते पान पलटी झालं, आता सुनचेच दिवस. आणि मग मुलगा जर घरामध्ये टाळ वाजवत असेल तर आम्ही घरातले बंद केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत टाळ वाजवला पाहिजे. मुलगा जर ज्ञानेश्वरी वाचत असेल तर त्याच्यासोबत ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तो अभंग म्हणत असेल तर त्याच्यासोबत अभंग म्हणले पाहिजे. आता प्रल्हाद ऐकायलाच तयार नाही. लक्षात आलं आता काय केलं पाहिजे, काय माहिती का, जेवढा या भारतामध्ये या देशामध्ये दुर्गुणाला त्रास होत नाही तेवढा सद्गुणाला. तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, 1000 लोक तुम्हाला त्रास देतील. आणि तुम्ही वाईट वागण्याचा प्रयत्न करा, 1000 लोक तुम्हाला सहकार्य करतील. तुम्ही सप्ताह ठेवा, सप्ताह गावा, वर्गणी मागायचा, सप्ताह ठेवला. मोठमोठी महाराज मंडळी कीर्तनासाठी आणली, MP मधून झाकीवाले आणले, मध्य प्रदेश मधून तिकून कलाकार आणले. सागरजी खूप गोड गात आहेत, तबल्यासाठी महाराज आळंदीहून आणले. गजाननदास महाराज आळंदीहून कथेसाठी आलेले. या वर्षी 500 रुपयाच्या जागी तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतात. तुम्ही तर गाव लुटायलेच बसले. असं कुठं असते का, यंदा तर कमी घ्या बाबा, गेल्या वर्षी 300 दिले ते, यंदा असं करा 51 रुपये घ्या. सहकार्य करत नाहीत माणसं. आणि तुम्ही त्याला एवढंच म्हणा, आपलं सत्याचं काल्याचं कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्या इथं गौतमी पाटीलचा कार्यक्रम आहे. ते म्हणते हे बा मी 500 होते गेल्या वर्षी, यंदा 2000 घ्या, फक्त आपल्या जागा पुढे द्या. महाराज दुर्गुणाला सहकार्य करणारे खूप आहे, सद्गुणाला कोणी सहकार्य करत नाही. पण जाऊ द्या, कोणी सहकार्य जरी करत नसेल तर माणसाने आपला सद्गुण कधी सोडायचा नसतो. ऐका, सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है, मगर सत्य कभी पराजित नहीं हो सकता. अरे कभी सर्दी कभी गर्मी ये तो कुदरत के नज़ारे हैं, कभी सर्दी कभी गर्मी ये तो कुदरत के नज़ारे हैं. प्यास उनको भी लगती है साहब जो नदिया के किनारे है, जो नदिया के किनारे है. भाव आहे आपला. सद्गुण आपण कधी सोडायचा नाही, कधी सोडायचा नाही. सद्गुणाने वागायचं. शेवटी सद्गुणाला एखादा तुम्हाला पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून हिरण्यकश्यपूने तेच केलं, प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि मग प्रल्हादाला विचारलं का रे, तुला कढईत टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, एवढा त्रास दिला तरी तुला काहीच होत नाही, तुला कोण वाचवतंय. जाको राखे साह्या मार सके ना बाल बाका करना, चाहे जग बैरी हो. माझा देव मला सांभाळतोय. कुठे आहे तुझा देव? माझा देव कुठे नाही. अरे माझा देव सर्वत्र आहे. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी.
माझा भगवान सर्वत्र आहे. मग या खांबात तुझा देव आहे का? तुमची श्रद्धा असेल, भाव असेल तर माझा देव खांबात सुद्धा आहे. हे शब्द कानावरती पडले आणि तशीच दुर्जनाने त्या खांबावर लात मारली. जशी लात मारली तसा खांब कडाड दिशा फुटला आणि त्या खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले. बोल नरसिंह भगवान की. नरसिंह भगवंत बाहेर पडले आणि तो हिरण्यकश्यप आता फाडूनच काढ. आता ते वर तुम्हाला काही एवढं सांगा, आपल्याला जन्माकडे जायचं आहे. दैत्या घेऊन मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षेला. चौथा बागुल नर हरी खांबामध्ये गुरु गुरु करी आणि दैत्या घेऊन मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षेला. हा एक अवतार झाला. वक्रदंत आणि शिशुपाल हा दुसरा, आणि रावण आणि कुंभकर्ण यासाठी भगवंतांनी राम अवतार धारण केला असं म्हणतात. ही एक कथा सांगितली. एक दुसरा कथेतला भाव अतिशय सुंदर गोस्वामीजी सांगतायत. एक वेळेस काय झाले, एका कल्पामध्ये एक कल्प यही विधी अवतारा. एक कल्प यही अवतारा. चरित पवित्र किए संसारा. चरित पवित्र किए यही संसारा. एक कल्प लई विधि अवतारा. एक कल्प विधि अवतारा. एक कल्प यही विधि अवतारा. चरित पवित्र किए संसारा. एका कल्पामध्ये असे अनंत भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. म्हणून एक कल्प सुर देखी दुखारे समर जलंधर सरस बहारे. एका कल्पामध्ये जलंधर नावाचा एक दैत्य जन्माला आलेला होता. हा जलंधर देवासोबत संग्राम करायचा. संभुकीन संग्रामा पारा. धनुज महाबल मारहीन मारा. परमसती अनु सुरधाधिपती नारी. तेही बलताही जीतेही पुरारी. याने भगवान शंकरासोबतच युद्ध केलं. भगवान शंकराला सुद्धा हा युद्धामध्ये पराजित करण्याची वेळ यायची. भगवान शंकर पळून जायचे. हे कशामुळे घडायचं तर असं म्हणतात, त्याची पत्नी होती वृंदा आणि ती पतिव्रता होती. कोणाच्या पाठीमागे भावाचं बळ असतं, कोणाच्या पाठीमागे पैशाचं बळ असतं, कोणाच्या पाठीमागे धनाचं बळ असतं, पण कोणाच्या पाठीमागे बायकोचं बळ असतं महाराज. काही माणसं म्हणतात त्याच्या नांदी लागू नका, खाऊन त्याची बायकोले करा. म्हणून याच्या पाठीमागे पत्नीचं बळ होतं, पण कोणतं बळ होतं? पतिव्रतेचं बळ होतं. काय करायची? मालक जर कामाला निघून गेले, युद्धाला निघून गेले, तर वृंदादेवाचं भजन करत. काय पतिव्रत धर्म! राक्षसांच्या पत्न्या पतिव्रता होत्या, इथं मानवाच्या राहत नाही. किती मोठा अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशन. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी. मंदोदरी कोणाची पत्नी आहे? रावणाची. रावणाची बायको जर पतिव्रता होऊ शकते तर तुम्ही आम्ही का होऊ शकत नाही? पण तुम्ही याचा कधी विचारच केला नाही ना. पतिव्रता होण्याचा कधी विचारच केला नाही. आणि मग ती वृंदा भजन करायची. मग हा मरायलाही तयार नाही. मग काय करायचं? सर्व देवता भगवान विष्णूकडे गेले, सांगितलं देवा काहीतरी करा. आता खोड्या करणारा देव म्हणजे हा विष्णू. उच्च निवास नीच कर्तृती. म्हणले काय करायचंय? म्हणले काय नाही, तुम्ही त्या वृंदेच्या मालकाचं रूप धारण करा. तिच्या झोपडीवरती जा, तिच्या महालामध्ये जा, तिचं पातिव्रत्य नष्ट करा. तिचं पातिव्रत्य नष्ट झालं की हा आपोआप मेल्याशिवाय राहणार. कारण याला जिथून शक्ती मिळते, याला जिथून पॉवर मिळते, ती म्हणजे वृंदा आहे. आपल्या घरात कितीही लाईट असू द्या, बाहेरचा फ्यूज काढला की एकही लाईट लागत. लक्षात येते ना? ती याची जी मेन पॉवर आहे ती याची धर्मपत्नी आहे. मग
भगवंतानी त्या वृंदेच्या मालकाचं रूप धारण केलं, जलंधराचं रूप धारण केलं. भगवान तिथे गेले. भगवंतानी जलंधरेचं वृंदेचा छळ केला, तिला स्पर्श केला. ऐका, पतिवर्तेला जर परपुरुषाचा स्पर्श झाला तर तिचं पतिवर्त धर्म नष्ट होतो. जसा स्पर्श झाला तसा पतिवर्त धर्म नष्ट झाला. आणि नष्ट झाल्या झाल्या इकडे युद्धामध्ये हा मरण पावला. एक दाससेवक पळत आला, महाराणी महाराणी महाराणी, चुड़िया उतार दो, कुंकू पोंछ लो, महारानी नए वस्त्र छोड़ दो, सफेद साड़ी पहन लो. वृंदा बाहेर आली. अरे काय बोलतोय? महाराज गेले. आणि मग हे कानावर पडल्या पडल्या लक्षात आलं, मी पतिव्रता आहे, माझा मालक जाऊ शकत नाही. डोळे लावून पाहिलं तर आलेला कोण होता? तर आलेला छलिया कपटी विष्णू होता. भगवान परमात्मा नेमकेच 2 पावलं पुढे टाकले. वृंदेने आवाज दिला, विष्णू थांब. अरे कपटाने तू माझा छळ केला, एका पतिव्रतेचं धर्म तू नष्ट केला, मी तुला माफ करणार नाही. तू दगडाच्या हृदयाने आला, दगड होऊन पडशील. आज भगवान परमात्मा शालिग्राम रूपाने दगड होऊन पडलेला आहे. आणि तू माझा जसा छळ केला, माझा पतिव्रत नष्ट केलं. अरे मी मानवी आहे, राक्षसी आहे, तरीही मी तुला शाप देते. एक दिवस तुझी सुद्धा पत्नी कोणीतरी पळवून नेल्याशिवाय राहणार नाही. हा वृंदेने दिलेला देवाला शाप आहे. गंडकी नदीमध्ये आजही भगवान शालिग्राम म्हणून पडून आहेत. आजही वृंदेचा शाप भोगण्यासाठी भगवान परमात्मा राम अवतार घेतात. आणि तिकडे जो जलंधर पडला होता, महाराज म्हणतात, ताहा जलंधर रावण भय, ताहा जलंधर रावण भय, रणहती पद गय म्हणजे तो जलंधर पुढच्या जन्मामध्ये रावण झाला. आणि तोच रावण रणहतीराम परमपद गयहू, तो रामाच्याच धनुष्याने मरण पावला, अशी एक कथा सांगितल्या जाते. मग भगवान शंकर पार्वतीला पुन्हा सांगू लागले, पार्वती आई, एक जन्म कर कारणीहा, जही लगी राम धरी नर देहा, प्रति अवतार कथा प्रभु केरी, सुनु मुनी वरणी कवी न गए घोरणी. नारद शाप एक बार शब्द आहेत गोस्वामीजीचे. नारद शाप दीन एक बारा, एवढंच भगवान शंकर म्हणले तर महाराज म्हणतात, चकित झाली पार्वती. गिरिजा चकित भई सुनी बानी, गिरिजा चकित भई सुनी बानी, नारद विष्णु भगति तुझे ज्ञानी, नारद विष्णु भगत तुझे ज्ञानी, गिरिजा चकित भई सुनी बानी, गिरिजा चकित सुनी भई बानी, सुनी भई बानी, सुनी भई बानी. गिरिजा चकित सुनी भई बानी, चकित झाली. कोणती वाणी ऐकून चकित झाली तर नारद शाप दिन एक बारा. भगवान शंकर म्हणले, पार्वती एकदा नारदानी शाप दिला. नारदानी शाप हा शब्द ऐकला आणि चकित झाली पार्वती. का चकित झाली तर नारद विष्णू भगत, कुणी ज्ञानी. नारद विष्णू भक्त आहेत आणि ज्ञानी आहे, दोन गोष्टी ध्यानात ठेवा. काही काही नुसते भक्त आहेत पण ज्ञानी नाही.
भक्ती कशी करावं तेच कळत नाही, कधी करावं कशी करावं हे काहीच कळत नाही. नुसते भक्त आहेत, ज्ञानी नाही. देवाला काय आवडतं काय आवडत नाही याचा कधीच विचार करत नाही. ग्रंथासोबत कसं आचरण ठेवलं पाहिजे काहीच नाही. फक्त भक्त आहेत, पण भक्त बी असे अज्ञानी भक्त आहेत. म्हणजे ज्यानं जे सांगितलं तेच करायला लागतं. भक्त आहेत ते पण अज्ञानी आहेत. कोणत्याही देवाची पूजा करतात. ज्याला शेंदूर लागला त्याचीही पूजा करतात, आणि शेंदूर पडून गेला की मग देव गेला आणि भक्त गेला. शेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजिती भूते केते, आपल्या पोटाशी रडती मागतीशी देवगा. आता शेंद्राचे काही देव आहेत, शेंद्री हेंद्री लय असतात. आता शेंद्राची देव करायला म्हातारी नागतीला नेते सोबत शेतात देव मांडायचे म्हणून. आता देव पाहिजे मग कसे मांडायचा शेंद्राचा देव? म्हातारी चप्पल घालून गेलेली असते आणि एखाद्या दगडाला ठोकर मारते आणि म्हणते गंगे योगे एक देव, ठोकर मारून गंगे एक घे देव, ठोकर मारून आणि मग शेंदूर लावून त्याच्याच पाया पडते. याला म्हणतात शेंदरी हेंदरी दैव. ऐका, बळिया माझा पंढरी राव तू ह्या देवाचाही दे. असे काही भक्त आहेत, पण नारद तसे भक्त नाही. नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी. भक्त तर आहेत पण ज्ञानी भक्त आहे. त्यांना त्यातली जाण आहे, कोणाच्या पाया पडलं पाहिजेत, कोणाच्या नाही पडलं पाहिजेत. नाही तर उग्ग माणसं पडा पाया म्हणली की कोणाच्या पाया पडायचं जाऊ नका. तुमचं डोकं एवढं हलकं नाही की जे कोणाच्याही चरणावरती टेकवावं. मी काय बोलतो लक्षात येते का? तुमचं डोकं एवढं हलकं नाही जे कोणाच्याही पायावर टेकवावं. म्हणून ध्यानात ठेवा, घरी कोणी जर आलं एखादे महाराज आले की बाया पोराचं असं मुंडकं धरतात मागून, टेकव. ते टेकवत नाही, कारण ते ब्रह्म आहे, त्याला माहित असते बाबा कसा आहे. पण बाई त्याचं मुंडकं धरून त्याच्या पायावर टेकव. कशाला टेकवता? ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याला म्हणायचीच गरज नाही याच्या पायावर डोकं टेकवा. आपोआप तिथं गेलं की ते डोकं खाली वागतंय. आचरण शुद्धता पाहिजे. एखाद्या वृक्षाला जर चांगली फळं लागली ना, त्या फांद्यांना खाली वाका म्हणण्याची गरज नाही, त्या फांद्या आपोआप खाली वागतात. आणि ज्या फांद्यांना फळं लागली नाही त्या अशा वाऱ्यासारख्या वरी ताईट असतात, कडक एक. महाराज असंच आहे. आणि मग नारदजीने शाप दिला म्हणल्यावर चकित झाल्या. आणि एखादी गोष्ट अशी काही असली की मग ऐकण्याची सुद्धा उत्कंठा वाढते. मग आई साहेब म्हणतात, या प्रसंग मोहित पुरारी, या प्रसंग मोहित पुरारी, मुनि मन प्रसंग महू कहू पुरारी. हे पुरारी, हा प्रसंग तुम्ही मला सांगा. मुनिमन मोह अचरज भारी. मुनींना मोह झाला हे माझ्या मनाला आश्चर्य भारी वाटतंय. बोले बिहसी महेश तब ज्ञानी मूड न कोई, जही जस रघुपती करही जब ते तसोईच न होई. भगवान म्हणतात, अगं पार्वती, या जगात कोणी ज्ञानी नाही, कोणीच मूर्ख नाही. देवानी जसं ज्याला बनवलं तसाच तो झाला. आपण म्हणतो हे मडकं लहान आहे, हे मडकं मोठं आहे. मडकं लहान मोठं नाही, कुंभाराने त्याला तसं बनवलं ते तसा झाला. आहे की नाही? कुंभाराच्या हातात आहे ना. आपण म्हणताना म्हणतो हे मडकं लहान आहे, हे मडकं मोठं आहे. नाही नाही, कुंभाराने त्याला तसं बनवलंय. तसं सोयी करी राम जही रुची राखा, ओ करी तर्क बडावई साखा. भगवंताच्या मनात जसं आहे तसंच होणार आहे. आणि म्हणून एक दिवसचा प्रसंग आहे. नारदजी भजन करत करत हिमालयामध्ये गेलेले आहेत. श्रीमन्नारायण. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण.
नारदजी हिमालयामध्ये भजन करत जात असताना नारदांना एक शाप आहे. 2 घटिकापेक्षा नारदजी जास्त कुठं थांबू शकत नव्हते. का? हे जिथं थांबायची तिथं काहीतरी करामतच करून जायचे. म्हणून 2 घटिकेपेक्षा नारदांना थांबण्यासाठी चान्स नव्हता. 2 घटिका म्हणजे 2 मिनिटं नाही, 48 सेकंद, याला 2 घटिका म्हणतात. 48 सेकंदाच्या वरती नारदजी कुठं थांबायचे नाही. पण एक दिवस असं घडलं, एक गुफा नारदांनी पाहिली. त्या गुफेमध्ये प्रवेश केला. ती गुफा पवित्र होती आणि भजनामध्ये एवढं मन तल्लीन झालं की 2 घटिका नाही, हजारो घटिका निघून गेल्या, पण नारदजी एकाच जागेवर बसलेले. सुमिरत हरे शाप गती बाधी, सुमिरत हरे शाप गती बाधी, सहज विमल सुमिरत हरिही शाप गती बाधी. हरीचं स्मरण केलं, शापाची जी गती होती, जो शाप होता तो बादल्या गेला. आणि मग हरीचं भजन एवढं जोरामध्ये चालू आहे. भजन चालू करत असताना महाराज इंद्र या देवतांना वाटलं हे नारदजी भजन करतील आणि भजनाच्या बदल्यात काहीतरी मागतील. गोस्वामीजींनी गोड दृष्टांत दिलाय बघा. सुकहाडले भाग सठ श्वानने रेखी भुगराज, तीनले जनी जान जड तिमी सुरपती नाही लाज. रस्त्यामध्ये कुत्रा हाड चगळत होता. हाड लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या. रस्त्यामध्ये कुत्रा हाड चगळत होता आणि तिकडून सिंह आला. त्या कुत्र्याला असं वाटलं हा सिंह माझं हाड घेऊन जाईल. अरे कुत्र्या, तो सिंह आहे, तो स्वतः शिकार करण्याची ताकद ठेवतो, तुझ्या हाडाच्या पाठीमागं लागणार आहे का? तसं देवी देवतांना हे माहीत नाही, हे साधू आहेत. अरे हे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, यांना पद पाहिजेत नाही, यांना फक्त भक्तीचा आनंद पाहिजे. म्हणून इंद्राने काय केलं, अप्सरा पाठवल्या, नृत्यांगना पाठवल्या, नृत्य करायला लावलं. पण नारदजीची काही समाधी भंग झाली नाही. शेवटी कामदेवाला पाठवलं, कामदेव सुद्धा हरून गेला. पण नारदांच्या समाधीवरती काही परिणाम झाला नाही. काय नारदांची समाधी आहे. असं नारदजीने केल्यानंतर नारदजीने स्वतःहून समाधीतून बाहेर नारदजी आले. स्वतःहून समाधीतून बाहेर आल्यानंतर परिणाम असा आहे महाराज, चांगलं काम केलं की माणसाला अहंकार झाला म्हणून समजा. अहंकार होतो माणसाला. आणि मग अहंकार नारदजींना झाला. आणि नारदजी हा अहंकार सांगत बसले, बघा मी समाधीला बसलो तो लोकांनी पैसे आणून दिले तरी मी घेतले नाही. मी समाधीला बसलो तर नृत्यांगना नृत्य करत होत्या तरी माझे डोळे उघडले नाही. मी विषयापासून दूर आहे, मी विषयापासून दूर आहे. माझ्यावर विषय आता बाधा करू शकत नाही. मी लिप्त झालेलो आहे आणि मी कामाला जिंकलो. कोण म्हणायचे? नारदजी म्हणायचे कामाला. भगवान शंकराला सुद्धा हेच सांगितलं, तुमच्यापेक्षा महाराज मी मोठा झालो आता, कारण तुम्ही कामाला मारलं आणि मी कामाला जिंकलं. कारण मारणारा मोठा नसतो तर क्षमा करणारा मोठा असतो. मोठं कोण असते? क्षमा करणारा असते. म्हणून मोठा होण्याचा प्रयत्न करा. कोणी जर तुम्हाला वाईट बोललं तर त्याला पुन्हा वाईट बोलू नका. तुम्ही जर परत वाईट बोलले तर तुम्ही त्याच्या सारखे झाले. त्याला क्षमा करा, तुम्ही मोठे व्हा. आणि मग नारदजी हे सांगत सांगत सर्वांना सांगत गेले. असं म्हणतात हीच गोष्ट नारदानी पुढे जाऊन भगवान विष्णूला सांगितली. आता ते भगवान आहे. विष्णूला सांगितल्यानंतर भगवान विष्णूच्या लक्षात आलं यांच्या तुम्ही काय करा, उद्यापासून ते विना तिकडे कोपऱ्यात जाऊ, नाही इकडे कुठेतरी उभा करा. आणि मग भगवान विष्णू म्हणाले आज जर याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला, काम निर्माण झाला
तर उद्या हा भजन करणार नाही. आपल्या धुऱ्यावर एखादी जर काठी जन्माला आली तर ती लहानपणीच उपटून फेकली पाहिजे. फेकतो का नाही आपण? म्हणून म्हाताऱ्या म्हणतात माय किती काय म्हणतात शेतात त्या काट्या निघतात त्याला बावनच्या बारीक बारीक काट्या निघतात का नाही. मग त्या बायाला ती मालकीन म्हणते ते बारके काट्याचे झाडं खुडून नका घेऊ, मुळापासून उपटून घ्या. का उद्या जर मोठी झाली तर याच्यात पेरणी करता येणार. धुऱ्यावरची जुनी माणसं पानकुदळीनं काट्या खंदून काढायचे. खंदून का काढायचे? तर पुन्हा उगवू नये म्हणून. तसंच अहंकार असा हृदयातून खंदून बाहेर काढला पाहिजे. काम हृदयातून असा खंदून बाहेर फेकला पाहिजे. म्हणून नारदांच्या मनातलाही काम गेला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात नारदजी मला तर सांगितलं सांगा, पण अजून कोणाला सांगू नका. पण नारद ऐकायलाच तयार नाही. सांगतच निघाले. आता काम आल्यामुळे लोभ सुद्धा निर्माण झाला. पण भगवंतानी सुंदर माया निर्माण केली. बिरचहु मगमहु नगरतेहि सतयोजन विस्तार श्रीनिवास पुरते अधिक रचना विविध प्रकार. महाराज म्हणतात एक शिलनिधी नावाचा राजा निर्माण केला आणि त्याची विश्वमोहिनी नावाची एक कन्या निर्माण केली आणि एक नगर तयार केलं. नारदजी रस्त्याने चालले. हे मायारचित नगर आहे. रस्त्याने जात असताना नारदानी पाहिलं सुंदर नगर आहे, लाइटिंग लावलेली आहे, माईक सिस्टम चालू आहे, संगीत चालू आहे. काय चाललं म्हणून नारद त्या नगरात गेले. शिलनिधी राजाने आवाज दिला महाराज इधर आओ. काय काम आहे? काय नाही, आमच्या पोरीचा हात पहा. कशासाठी? अहो उद्या पण केलेला आहे. जो कोणी जगात सुंदर असेल त्याच्या गळ्यात माझी पोरगी माळ घालणार आहे. नारदाच्या हातात हात दिला. आता नारद हात पाहतच नव्हते. नारद काय पाहायचे? चेहऱ्याकडे पाहायचे. कारण हृदयामध्ये काम निर्माण झाला आणि काम निर्माण झाल्यामुळे आता लोभ निर्माण झाला. माझंही लग्न झालं पाहिजे, मलाही पत्नी मिळाली पाहिजे म्हणून लोभ. एक भाव सांगू का? अजून उद्या थोडासा वेळ झाला तर, पण एक भाव सांगतो. तुमच्या मुलीचा हात कोणाच्या काकाला बाबाला नका दाखव. मुलीचा हात. आता पोरी लग्नाला आल्या की एखादा मसंजोगी जरी गावात आला, मसंजोगी कळतो ना तुम्हाला, ते जर गावात आला तर बाई म्हणते महाराज या नाही. आता हे खरंच महाराज असते का? हे नदीच्या पलीकडे गेल्यावर कळते बाबा. हा पोरीचा हात पहा बरं. पोरगी हुशार असते म्हणते मा कोणाच्या हातात हात द्यायला लावते का? अजून एक भाव त्याच्यातला सा, तुमच्या पोरीचा हात कोणाच्याही हातात देऊ नका. त्याच्यातलाच भाव अजून. पोरगी नाही म्हणते तरी माय म्हणते हा लय शायनी झाली तू, आता दे त्या बाबाच्या हातात हात. आणि मग तो बाबा हात नाही पाहत तर तो बाबा तिचा चेहरा पाहत असतो. व्यासपीठावर आहे, चेहराच नाही तर तो तिचा देहच पाहत असतो. माझा भाव लक्षात घ्या. नारदांनी आता हातात हात घेतला. नारद नुसता हात नव्हते पाहत तर त्या चेहऱ्याकडे बघायला लागले. आता चेहरा बघू लागले आणि नारदजी म्हणले सुंदर मुलगी आहे तुमची, हिला सुंदर वर मिळेल. नारदजीने हात सोडून दिला आणि नारदजी डायरेक्ट देवाकडे गेले. देवाला म्हणू लागले देवा मलाही लग्न करायचं आहे. देव म्हणू लागले नारदजी आपल्या चिपळ्यानीनाच बरं आहे, तुम्ही कुठे लग्नाच्या भानगडीत पडता. नाही म्हणले तुमची सुंदरता द्या मला, कारण या जगात तुमच्यासारखं सुंदर दुसरं कोणी नाहीये. तुमची सुंदरता मला द्या. भगवंतानी सुंदरता तर दिली नाही, पण काय केलं? नारदाचं तोंड वानराचं बनवलं. वानराचं तोंड नारदाला दिलं आणि नारद त्या बैठकीत जाऊन बसले. कोणत्या? ज्या बैठकीत हे स्वयंवर चालू होतं. आता नारद काय करायचे? असे टाचावर व्हायचे. माकडं कसे टाचावर होऊन पाहतात, ते माकडाचे गुण आहे. जे माणसं टाचावर होऊन वरी पाहतात असं समजायचं मागच्या जन्मातलं माकडच आहे. टाचावर होऊन पाहायचे कधी येते नवरी, कधी येते नवरी. बाकीचे लोक हसायचे. नारदाला असं वाटायचं हे हातावून हसायला लागले याचं कारण आहे मला भगवंतानी सुंदरता दिली आणि मी सर्वात जास्त सुंदर दिसतो म्हणून हसताय. ध्यानात ठेवा. अरे तू माकडासारखा दिसतोय म्हणून हसतात, हे ध्यानात ठेव. पण एक भ्रम आहे, आपण माकड जरी असलो तर स्वतःला माकड वाटत नाही. एवढं अज्ञान देवाने आपल्यात घातलेलं. आणि मग भगवान परमात्मा नारदजीला तसं माकडाचं रूप देतात. नारदजी त्या सभेमध्ये जाऊन बसतात. ती विश्वमोहिनी हातात माळ घेते आणि इकडे तिकडे चक्रा मारते, पण नारद ज्या लाईनीत बसलेले त्या लाईनीत जातच नाही. आता याचा दुसरा भाव घ्या.
नारद ज्या लाईनीत बसले त्या लाईनीत का जात नाही तर ती माया आहे आणि नारदजी साधू आहे. जिथे साधू असतात तिथे माया येण्याची ताकद सुद्धा करू शकत नाही आणि मग जात नाही. शेवटी असं म्हणतात भगवान विष्णू गवने तुरत तहा ऋषिराई जहा स्वयंवर भूमी बनाई. भगवान परमात्मा त्याच ठिकाणी येत आहेत आणि भगवान परमात्मा विष्णू असं सुंदर रूप धारण करून येत आहेत. आणि महाराज म्हणतात भगवंतानी काय केलं, त्या लाईनीमध्ये भगवान बसले आणि भगवान बसल्यानंतर ती विश्वमोहिनी माळ घेऊन येते आणि भगवान परमात्मा ती दुल्हन घेऊन जात आहेत. दुल्हन ले गए लक्ष्य निवासा कही गायते हरिपासा. मोही मनी नाडी मणिगिरी चुवत हो यही पाडी. अब हर तन बोले मुस्काई निज मुख मर कट भी लोक जाई. दुल्हन ले गए लक्ष्य निवासा दुल्हन ले गए लक्ष्य निवासा. परमात्मा आले कधी ती दुल्हन घेऊन गेले. दुल्हन ले गे लक्ष्मी निवासा लक्ष्मी निवास. आणि मग हे वरी टाचा करून पाहू लागलं, लोक हसू लागले. आणि मग असा नारदाला राग आला. कोणीतरी सांगितलं हो नारायणानंच पोरगी पळवली. ते पोरग तुमच्या सोबत नव्हतं का? ते सोबत आलत नवरी पाहायले, त्यानंच ती बायको केली म्हणल्यावर त्याला किती राग येईल. जी पोरगी आपण पाहायला गेलो, जिच्यासोबत आपली सोयरीक पक्की झाली आणि आपल्या मित्रांनंच ती पळवून नेली, माणसाला राग येणार नाही का? नारदजीला असा राग आला. जे दोन शिवगण होते त्यांनी सांगितलं हो महाराज राग काय करता, ती कुठं तुम्ही कुठं, तुमचं तोंड जरा पहा पाण्यात जाऊन. आणि मग नारदजी गेले महाराज तलावावरती. तोंड पाहिलं तर नारदाचं नव्हतं आणि देवाचं नव्हतं. कशाचं होतं? माकडाचं तोंड होतं. नारदजीला असा राग आला आणि मग नारदजीने देवाची पोथीच वाचायला सुरुवात केली. नारदजी म्हणतात देवा तू असा छळ केला प्रत्येकासोबत, बळीराजाला तूच पाताळात घातलं. अरे चांगल्या चांगल्या सोबत छळ केला पण आज माझ्या सोबत गाठ आहे. ऐका तू परम स्वतंत्र आहे. परम स्वतंत्र न सीर पर कोही बसई मन को तुम सोई भले ही मत मोही मर काहू. आज माझ्या शब्दावर पाय दिला सावधान देवा. तेवढ्यात देव प्रकट. आणि नारदजी असे बोलायला लागले महाराज देवा तू मला मरकटाचं रूप दिलं, मी तुला शाप देतो. हीच मरकट तुला सहकार्य करते. एक शाप. दुसरा शाप दिला, मी जसा बायकोसाठी आज बायको 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 म्हणून फिरायला लागलो ना, तसा एक दिवस तू सुद्धा अरण्यात फिरशील देवा. सीते सीते जानकी सीते म्हणून तू सुद्धा देवा रडशील. मी तुला शाप देतो देवा. तू माझ्यावरती अपकार केला देवा. मम अपकार कीन तुम भारी नारी बिरह तुम होई दुखारी शाप शीस धरी हर्षिवली. तेवढ्यात भगवान प्रगट झाले. आता प्रगट झाले तर नुसते एकटेच भगवान. तिथं माया नाही, ते नगर नाही, ती कुमारी नाही, तू राजा नाही. आणि मग नारदाच्या डोळ्यात अश्रू आले. देवा हे तू माझ्या भल्यासाठी केलं. ही तर माया होती, मला अहंकार झाला होता, तो अहंकार घालवण्यासाठी. शाप दीन धरी हर्षिये किये प्रभु विनती कीन बहुबार निज माया के प्रबलता करी कृपा सिंधुलिये पार. जब हरि माया दूर निवारी नाही ता रमान राजकुमारी. आणि मग भगवान म्हणतात नारदजी हे तुमचं नाही, हे माझाच विषय, तुम्ही काही. नारदजी निघून गेले. पण नारद शाप दीन एक बारा. नारदानी शाप दिल्यामुळे भगवंतानी अवतार धारण केला. असं म्हणतात इकडे रावण जन्माला आला. हा जलंधर रावण भयू. आता नारद ज्यावेळेस जन्माला आला होता की नाही, त्यावेळेस नारद कसा आला, रावण कसा आला होता माहिती जन्माला? दस शिरताही विष भुजदंडा रावण नाम वीर बळीभंडा. रावणाच्या आईचं नाव आहे
वडिलांचं नाव आहे विश्वशर्वा आणि आईचं नाव आहे केकसी. रावण जन्माला का आला माहीत आहे? त्याचं कारण आहे, ज्यावेळेस संभोग भोगायला पाहिजे त्यावेळेस नाही, तर संभोगाची वेळ चुकली. माझी विनंती आहे तुम्हाला, आपण प्रापंचिक आहे, भगवंतानी प्रत्येक वेळ बांधून दिलेली आहे. ब्रह्ममुहूर्ताला भजन केलं पाहिजे, 10 वाजता जेवण केलं पाहिजे, दिवसभर काम केलं पाहिजे, सांज समयाला तुळशीला दिवा लावला पाहिजे. पण आम्ही वेळेचं बंधन पाळायलाच तयार नाही, म्हणून अशी जन्माला यायला लागला बरं का. आणि मग तो परिणाम तसा झाला, रावण जन्माला आला. बरं, जन्माला आल्या आल्या 20 शिर, 10 शिरता आई 20 भुजदंडा, 10 शिर होते. खरंच रावणाला 10 डोके होते का? नाही, हे चित्रकारांना दाखवलं तुम्हाला, 10 डोके नव्हते, पण एका डोक्याने तो 10 डोक्याचा विचार करत होता. हे ध्यानात ठेवा. आजही काही माणसं एका डोक्याने अनेक विचार करतात आणि काहीला एका डोक्याने एकही विचार होत नाही. रावण 20 भुज म्हणजे 20 हात खरंच होते का? नाही, तर 2 हातांनी तो 20 हाताचं काम करायचं. महाराज, या रावणाने एवढं पापचरण केलं. असं म्हणतात की पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे. हे रावणाचं पापाचरण पाहून देवी देवता त्रस्त झाले आणि देवी देवतांनी सांगितलं, आता काय करायला पाहिजे? म्हणजे किती पाप करायला लागले, माणसं किती पाप करतात महाराज. भीत नाहीत माणसं आता पाप करायला. बरं दिवसा एखाद्या चौकामध्ये एखाद्या स्त्रीची इज्जत लुटल्या जाते, हे पाप नाही तर काय? भर दिवसा आपल्या बापाच्या कानाखाली मुलगा मारतो, हे पापच आहे. भर दिवसा आपली सून आपल्या सासूला भाकरी देत नाही, हे पापच आहे ना. अरे, एवढं पापाचरण व्हायला लागलं. आता गायी गोठ्यात राहायला तयार. एक सांगू तुम्हाला, गोठ्यातली गाय आणि घरातली माय आता दूर चालली. सांगावं बाबा, गोठ्यातली गाय आणि घरातली माय दूर चालली आणि त्यामुळे तुमच्या घरातलं समाधान निघून चाललं. ज्या दिवशी तुमच्या गोठ्यात गाय असेल आणि घरात माय असेल, त्या दिवशी जगातलं सुख आणि जगातलं समाधान तुमच्या घरात नांदेल, तुमच्या घरात नांदेल. ध्यानात ठेवा. पण गोठ्यात गाय ठेवा आणि घरात माय ठेवा. रावणानी महाराज गोठ्यात गाय ठेवली नाही, घरात माय ठेवली नाही आणि रावण सैराचार करू लागला. किती सैराचार झाला. आता हे दुःख या जगदंबेला, धरणी मातेला सुद्धा पाहावे ना. इकडे मनू महाराजांनी शतरूपा यांनी भजन केलं, देवाला प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं, देवा तुमच्यासारखा मुलगा आम्हाला पाहिजे. देव म्हणले, माझ्यासारखा मी एकच आहे, दुसरा कोण नाही, एक सिंगल पीस आहे. हे बघा, भगवंताची लीला आहे. काय तुम्हाला सांगावं. आता मला 2 आहेत, नसतं ते मी नेले असते, नाही खरंच घेऊन गेलो असतो. आता मला आहेत. सीता बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम.
तुम्ही कधी बोलणार आहे का घरी गेल्यावरच बोलता ते मध्ये भजन करत जाणार सर्वांनी भजन करायचा मी पुढे म्हणणार माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आणि तुमच्या पाठीमागे सागरजी म्हणणार श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम नाही हे जुळलं नाही सरळ म्हणून तुम्हाला अवघड म्हणता येणार श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम टाळी टाळी श्रीराम जय जय राम श्रीराम श्रीराम जय जय राम क्या बात है धन्यवाद श्रीराम जय जय राम हरि श्रीराम जय जय राम हरि श्रीराम जय जय राम जय हो श्रीराम जय जय राम हरि श्रीराम